Hi friends, today we are going to learn a chapter of Unit 2, 2.2. The name of the chapter is The Boy Who Broke the Bank. असा मुलगा ज्यानं बँक फोडली. रस्किन बॉन्ड हे मूळ ब्रिटिश वंशाचे लेखक आहेत, पण भारतीय लेखक आहेत. यांचा जन्म 1934 मध्ये झाला लंडूर या ठिकाणी, मैसूर इंडियाच्या. आणि बालसाहित्याच्या भारतीय इतिहासामध्ये म्हणजे साहित्याच्या इतिहासामध्ये एक मोठं नाव रस्किन बॉन्ड यांचं घेतल्या जातं. यांना साहित्य अकॅडमीचा एक अवॉर्ड मिळाला होता, पारितोषिक मिळालं होतं 1992ला. त्यानंतर 1999ला त्यांना पद्मश्री या पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं. आणि 2014मध्ये यांना पद्मभूषणी पुरस्कार मिळाला. हे सध्या देहरादूनमध्ये वास्तव्यास आहेत. ही जी कथा आहे, ही जी स्टोरी आहे, रस्किन बॉन्ड यांनी साधारणतः 500च्या वर कथा लिहिल्यात. कथा, कादंबऱ्या, म्हणजे बऱ्याचशा नॉव्हेल्स, बऱ्याचशा त्यांच्या गोष्टी, कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ही जी स्टोरी आहे द बॉय हू ब्रोक द बँक, ही रूमरशी संबंधित आहे, अफवांशी संबंधित आहे. एक वेगळेपणा रस्किन बॉन्ड यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. अफवांमुळं कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि होत्याचं नव्हतं होतं हे या स्टोरीमध्ये आपल्याला दिसून येईल. जसं की आपल्याकडे बघा बऱ्याच अफवा आहेत. गणपती दूध पितो, बरोबर, आणि ही अफवा वाऱ्यासारखी पसरते, मग मज्जा येते पुढं. तसंच या स्टोरीमध्ये अशीच एक गोष्ट आहे जी मजेशीररित्या रस्किन बॉन्ड यांनी मांडली आहे. तर बघूयात या गोष्टीमध्ये नेमकं काय काय होतं. बघा. नथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ as he swept the steps of the People Nagar Bank, owned by सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम यांच्या मालकीची एक बँक आहे, ज्या बँकेचं नाव आहे पीपल नगर बँक. आणि या पीपल नगर बँकेच्या स्टेप्सवर म्हणजे पायऱ्यांवर हा जो नथू नावाचा एक मुलगा आहे, हा स्वेप्ट करत होता. म्हणजे त्यानं झाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. आणि हे करत करत तो ग्रंबल्ड करत होता. ग्रंबल्डचा अर्थ होतो कुरबुर करणे, तक्रार करणे. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. आणि त्यानं काय केलं, घाई गडबडीमध्ये त्याचा ब्रूम वापरला. ब्रूमचा अर्थ होतो झाडू. हरिडली म्हणजे घाई गडबडीने, अँड केअरलेसली आणि निष्काळजीपणाने त्यानं घाई गडबडीत कसं तरी झाडलं. अँड द डस्ट, आणि मग धूळ उडाली. आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड, ती वर उडाली आणि त्या धुळीचा ढग तयार झाला जो त्याच्या डोक्याच्या वरपर्यंत गेला. सेटल्ड डाऊन अगेन ऑन द स्टेप्स, आणि ती धूळ पुन्हा खाली येऊन त्या पायऱ्यांवर विसावली. म्हणजे त्याचं स्वीपिंग करून काही फायदा झाला का? नाही. ॲज नथू वॉज बँगिंग हिज फॅन, आणि अशा परिस्थितीमध्ये नथू त्याच्या हातामध्ये जे पॅन होतं, पॅनचा अर्थ आहे मित्रांनो सुपडी. झाडल्यानंतर जो कचरा आपण त्यात टाकून असा फेकत असतो त्याला सुपडी म्हणतात, पॅन. तर ती सुपडी तो बँगिंग करत होता, आपटत होता अगेन्स्ट अ डस्टबिन, त्या डस्टबिनवर, कचऱ्याच्या डब्यावर. तेवढ्यामध्ये काय झालं मित्रांनो, सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. त्या ठिकाणाहून एक सीताराम नावाचा एक वॉशरमॅनचा सन म्हणजे धोब्याचा मुलगा, पास्ड बाय, तो बाजूनं जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम
त्याचा कपडे देण्यासाठी निघाला होता, कपडे पोचवायचं काम करण्यासाठी निघाला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. ही हॅड अ बंडल, त्याच्या डोक्यावर गाठोडं होतं, ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स, नुकतंच इस्त्री केलेल्या कपड्यांचं गाठोडं सीतारामजवळ होतं. बॅलन्स्ड ऑन हिज हेड, आणि त्याचं संतुलन आपल्या डोक्यावर योग्य प्रकारे करत तो निघाला होता. डोंट रेस सच डस्ट, अरे धूळ नको उडू रे. ही कॉल्ड आउट टू नथू, तो नथूला म्हणाला. आर यू अनॉइड, तुला राग आलाय का, तू वैतागला का? बिकॉज, कारण दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू एन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ, कारण त्यांनी अजूनही नकार दिलाय तुझा ₹2 पगार वाढवायला. तू रागवलायस का, वैतागलास का? नथू म्हणतो, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. कंप्लेन्ड द स्वीपर बॉय, तो झाडूवाला मुलगा नथू तक्रार करू लागला, मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, अरे आय हॅवंट इवन रिसिव्ड, अरे मला अजूनसुद्धा मिळाला नाहीये. माय रेग्युलर पे म्हणजे माझा नियमित पगारसुद्धा मला अजून मिळालेला नाहीये. तर पगार बुड्याचा विषय सोडून दे. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि ही महिन्याची आता 20 तारीख आली आहे. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी, तो सीतारामला म्हणाला, हू वुड थिंक, कुणाला वाटेल, कोण असा विचार करेल, अ बँक, एखादी बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी, एखाद्या गरीब माणसाचा पगार थकवते, कोण विचार करेल असं. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, मला जसंच माझे पैसे मिळाले, माझा पगार मिळाला, आय एम ऑफ, मी ऑफ होणार आहे. ऑफचा अर्थ या ठिकाणी मित्रांनो बंद होत नाही, तर मी ही नोकरी लेफ्ट करणार आहे, सोडून देणार आहे. नॉट अनॉदर वीक आय वर्क इन दिस प्लेस, मी अजून या ठिकाणी एक आठवडाभर सुद्धा काम करणार नाहीये. अँड नथू बँग्ड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स, आणि नथूनं काय केलं, पुन्हा ती कृती केली, त्याच्या हातामध्ये जे पॅन होतं ते वाजवलं, त्या डस्टबिनवर, त्या कचऱ्याच्या डब्यावर वारंवार वाजवलं, बऱ्याच वेळा वाजवलं. जस्ट टू एम्फसाइज, त्याला एम्फसाइज करायचं होतं. एम्फसाइजचा अर्थ होतो मित्रांनो ड्रॉ अटेन्शन टू, म्हणजे एखाद्या गोष्टीवर भर देणं, त्यावर जोर देणं, त्याला जोर द्यायचा होता, हीच पॉईंट त्याच्या मुद्द्यावर. आणि त्याच्या मुद्द्यावर जोर देण्यासाठी तो त्या सुपडीला वारंवार त्या डब्यावर, कचऱ्याच्या डब्यावर, त्या डस्टबिनवर आदळत होता. अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवत होता. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. मग सीताराम म्हणाला, मी तुझ्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. I will keep a lookout for any jobs that might suit you. I will keep a lookout, मी बघतो, for you, for any jobs, एखादं काम तुझ्यासाठी, that might suit you, जे तुला शोभल असं काम मी तुझ्यासाठी नक्कीच बघतो. And he plodded, प्लॉडेडचा अर्थ होतो मित्रांनो वॉक्ड हेविली, म्हणजे मोठ्या कष्टानं तो चालत होता. बेअरफूट, बेअरफूट म्हणजे नंग्या पायांनी, म्हणजे पायामध्ये काही चप्पल बूट न घातलेलं, असं अनवाणी पायांनी तो चालत होता. अलॉंग द रोड, रस्त्यावर, आणि तो मोठ्या कष्टानं अनवाणी पायानं त्या रस्त्यावर पुढं चालत होता. द बिग बंडल ऑफ क्लॉथ्स, ते मोठं जे गाठोडं होतं कपड्याचं, हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड, त्यानं त्याचं डोक्याचा बराचसा भाग लपला होता. अँड शोल्डर्स, आणि अक्षरशः खांद्याचा सुद्धा भाग बराचसा लपला होता, म्हणजे ते गाठोडं थोडंसं खालच्या बाजूला वाकलेलं होतं, ओझं असलेलं ते गाठोडं होतं. ॲट द 4th होम ही व्हिजिटेड, आणि अशा प्रकारे तो चालत चालत 4थ्या घरापर्यंत येऊन पोहोचला. तिथं त्यानं भेट दिली सीतारामनी.
सीताराम हर्ड द लेडी, आणि तेवढ्यामध्ये सीतारामच्या कानावर एक आवाज पडला एका स्त्रीचा. ऑफ द हाऊस, त्या घरातल्या. मेन्शन दॅट, ती स्त्री असं दर्शवत होती. शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर, तिला एका स्वीपरची गरज आहे, तिला एका झाडूवाल्याची गरज आहे असं ती सांगत होती. टाईंग हिज बंडल टुगेदर, त्यानं आपलं गाठोडं जे आहे ते बांधत बांधत. ही सेड, तो म्हणाला. आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर द वर्क. तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय, मला एक झाडूवाला मुलगा माहिती आहे. हू इज लुकिंग फॉर वर्क, तो कामाच्या शोधात आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, पण तो पुढील महिन्यापासून सुरुवात करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ, बट दे आरंट गिविंग हिम हिज पे. ही इज विथ द बँक, तो सध्या बँकेसोबत आहे, म्हणजे बँकेमध्ये काम करतोय. जस्ट नाऊ, आता सध्या. बट दे आरंट गिविंग हिम हिज पे, पण ते बँकेवाले त्याला त्याचा पगार देत नाही आहे. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि म्हणून त्याला त्या बँकेचं काम सोडायचं आहे. इज दॅट सो, असं आहे का? सेड मिसेस श्रीवास्तव, श्रीमती श्रीवास्तवबाई म्हणाल्या. असं आहे का? बरं 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 बरं. वेल, ठीक आहे, छान आहे. टेल हिम, सांग त्याला. टू कम, तू ये. अँड सी मी टुमॉरो, आणि येऊन मला भेट. अँड सीताराम, आणि मग सीताराम. ग्लॅड दॅट, सीतारामला आनंद झाला होता. ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर, त्यानं सेवा दिली होती दोघांनाही. त्याच्या कस्टमरला म्हणजे ग्राहकाला सेवा दिली होती. अँड हिज फ्रेंड, आणि सोबतच त्याच्या मित्रालाही त्यानं सेवा दिली होती, त्याच्यासाठी काम शोधलं होतं. हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर, हॉइस्टेडचा अर्थ होतो उंच उचलत. त्याची जी बॅग आहे, त्याचं जे गाठोडं आहे ते उंच करत, उंच उचलत, ऑन हिज शोल्डर्स, खांद्यावरून. अँड वेंट हिज वे, त्यानं आपला मार्ग स्वीकारला, त्या मार्गाकडे तो चालला गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, त्यांना काही शॉपिंग करायची होती, काही खरेदी करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया, त्यांनी त्यांच्या आयाला काही सूचना दिल्या. आया म्हणजे लहान मुलं सांभाळणारी एखादी बाई घरामध्ये कामाला ठेवलेली असेल तिला आया असं म्हणतात. तर त्यांनी आयाला काही सूचना केल्या. अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, की बाळाचा नीट सांभाळ करा, त्याला व्यवस्थित सांभाळा. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील, आणि घरामधला जो स्वयंपाकी आहे, कुक आहे, त्याला त्यांनी सूचना केली की तू जे मिड डे मील आहे, मध्यान्ह भोजन आहे, दुपारचं भोजन आहे, ते त्याला उशीर करू नको, ते वेळेवर तयार ठेव. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस, नंतर त्या सेट आउट झाल्या, निघाल्या. फॉर द पीपल नगर मार्केटमध्ये, बाजारामध्ये त्या तयार होऊन निघाल्या. टू मेक हर कस्टमरी टूर, त्यांचा कस्टमरी टूर करण्यासाठी, म्हणजे नेहमीचा किंवा सवयीचा एक फेरफटका ऑफ द क्लॉथ शॉप्स, कपड्याच्या दुकानावर मारण्यासाठी त्या निघाल्या. अ लार्ज शेडी टॅमराइन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार, अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. बघा, अ लार्ज शेडी टॅमराइन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार, त्या बाजाराच्या एका टोकाला एक मोठं छायादार शेडी असलेलं, शेडी म्हणजे छायादार असलेलं टॅमराइन ट्री होतं. टॅमराइन ट्री म्हणजे चिंचेचं झाड होतं, मोठं, लार्ज. अँड इट वॉज हिअर, आणि त्या ठिकाणी होत्या, दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड, श्रीमती श्रीवास्तवबाईला त्यांची एक मैत्रीण भेटली, ज्यांचं नाव होतं मिसेस भूषण, श्रीमती भूषणबाई. शेल्टरिंग फ्रॉम द हीट, ज्या गरमीमध्ये निवाऱ्यासाठी
छाया घेण्यासाठी, सावली घेण्यासाठी त्या चिंचेच्या झाडाखाली थांबलेल्या होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरशिप. श्रीमती भूषणबाई स्वतःला फॅनिंग करत होत्या विथ अ लार्ज हँकरशिप. त्यांच्या हातामध्ये एक मोठा हातरुमाल होता आणि त्या हातरुमालानं त्या स्वतःला फॅनिंग करत होत्या, वारा घालत होत्या, गरमीनं त्या त्रस्त झाल्या होत्या. शी कंप्लेंड ऑफ द समर. आणि त्या या उन्हाळ्याची तक्रार करत होत्या. विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. त्या म्हणाल्या की निश्चित पीपलनगरच्या इतिहासामधला सगळ्यात कडक, उष्ण, गरम असा उन्हाळा आहे. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लॉथ शी वॉज गोइंग टू बाय अँड फॉर 5 minutes they discussed its shade, texture and design. She then showed, नंतर त्यांनी काय केलं, दाखवलं मिसेस श्रीवास्तव, कुणाला, श्रीवास्तवबाईला, अ सॅम्पल ऑफ क्लॉथ, एक कपड्याचा छोटा. शी वॉज गोइंग टू बाय, ज्या त्या बाय करणार होत्या, विकत घेणार होत्या. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड, आणि 5 मिनिटासाठी त्यांनी चर्चा केली, इट्स शेड, त्याच्या रंगाबद्दल, टेक्स्चर, त्याची जी पोत आहे त्या पोतीबद्दल, अँड डिझाईन, आणि त्याच्या नक्षीकामाबद्दल. हॅविंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक, आणि या विषयाला थकून जाऊन मिसेस श्रीवास्तव सेड, श्रीमती श्रीवास्तवबाई म्हणाल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. तुला माहिती आहे का माय डिअर, माझी प्रिये, दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. सेठ गोविंदरामच्या बँकेमध्ये तिथले जे कर्मचारी आहे त्यांना सुद्धा ते पगार देत नाही आहे, हे तुला माहिती आहे का. ओनली धिस मॉर्निंग, या सकाळी, आजच सकाळी, आय हर्ड अ कंप्लेंट, मी तक्रार ऐकली आहे, फ्रॉम दिअर स्वीपर, त्यांच्या झाडूवाल्यांकडनं, हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ, ज्याला मिळाला नाही आहे त्याचा वेजेस म्हणजे पगार मिळाला नाही आहे फॉर ओव्हर अ मंथ, गेल्या महिन्याभरापासून. शॉकिंग, अरे बापरे, धक्का बसला तिला. रिमार्क्ड मिसेस भूषण, म्हणजे मुद्दामून श्रीमती भूषण म्हणाले, अरे बापरे, इफ दे कांट इवन पे द स्वीपर, जर ते झाडूवाल्याला पगार देत नाही आहे, दे मस्ट बी इन अ बॅड वे, तर नक्कीच ते खूप मुश्किलीमध्ये असतील, अडचणीमध्ये चाललेले असतील. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर, मग नक्कीच इतरही कुणाला पगार मिळालेला नसेल. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव. नंतर श्रीमती भूषणबाई श्रीमती श्रीवास्तवबाईला सोडून निघाल्या. ॲट द टॅमराईन ट्री, त्या टॅमराईन ट्रीच्या खालून, त्या चिंचेच्या झाडाच्या खालून. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड, आणि आपल्या पतीचा शोध घेऊ लागल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप, जे कमल किशोर यांच्या फोटोग्राफी शॉपच्या समोर बसलेले होते. टॉकिंग विथ द ओनर, आणि त्या जो दुकानाचा मालक आहे त्या दुकानाच्या मालकाशी ते चर्चा करत होते. त्या श्रीमान भूषण यांना बघून म्हणाल्या, सो डिअर यू आर, अरे बाप, तुम्ही इथं आहात. क्राईड मिसेस भूषण, श्रीमती भूषणबाई ओरडल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर, मी तुम्हाला तासाभरापासून शोधतीये. वेअर डूड यू डिसअपियर, तुम्ही कुठं दिसेनासे झाले होते. श्रीमती भूषणबाई ओरडल्या की तुम्ही इथं आहात, मी तुम्हाला तासाभरापासून शोधतीये, तुम्ही कुठं दिसेनासे झाला होता. श्रीमान भूषण म्हणाले, नो वेअर, कुठंच नाही ग. रिप्लाइड मिस्टर भूषण, श्रीमान भूषण म्हणाले, हॅड यू रिमेनड स्टेशनरी इन वन शॉप, तू एका तरी दुकानावर स्थिर राहतेस का. आय माईट हॅव फाउंड यू, तर कदाचित मी तुला सापडलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर, पण तू एका दुकानावरनं दुसऱ्या दुकानावर फिरत बसतेस, लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन,
जसं की एखादी बी म्हणजे मधमाशी फ्लावर गार्डनमध्ये, फुलाच्या बगीच्यामध्ये एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडत राहते, तसं तू एका दुकानावरून दुसऱ्या दुकानावर उडत राहते, बरोबर? म्हणजे एका दुकानावरून दुसऱ्या दुकानावर जात राहते. मग तुला मी कसा सापडणार? तू स्थिर राहतच नाहीस, नाहीतर मी तुला सापडलो असतो. डोंट स्टार्ट ग्रंबलिंग, उगं कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ, जे ऊन आहे ते पुरेसं आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू द पीपल नगर, मला कळत नाही आहे की पीपल नगरला काय झालं आहे. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट, अगदी बँकसुद्धा दिवाळखोरीत निघाली आहे. व्हॉट इज दॅट सेड कमल किशोर. काय बँक दिवाळखोरीत निघाली आहे? सिटिंग अप सडनली, अचानकपणे ते बसलेले होते आणि म्हणाले, विच बँक, कोणती बँक दिवाळखोरीत निघाली? वाय, द पीपल नगर बँक ऑफकोर्स. अहो अर्थातच आपली पीपल नगर बँक. आय हिअर, मी असं ऐकलंय, दे हॅव स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज, त्यांनी कर्मचाऱ्यांना पगार देणं थांबवलंय. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट दिअर मिस्टर किशोर. आता असं म्हणू नका श्रीमान किशोर की तुमचं तिथं खातं आहे. नो, माझं नाही आहे. बट माय नेबर्स हॅज, पण माझा जो शेजारी आहे त्याचं मात्र खातं त्या ठिकाणी आहे. ही एक्सक्लेम्ड, त्यांनी स्पष्टीकरण दिलं. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन, आणि त्यांनी जी मधली भिंत होती, मधलं पार्टिशन होतं, त्यातनं आवाज दिला टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. बाजूला जे कटिंगवाल्याचं बार्बरचं दुकान होतं, त्या दुकानवाल्या त्याच्या मित्राला आवाज दिला, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट, अरे तुला ताजी बातमी मिळाली आहे का? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. अरे आपली जी पीपल नगर बँक आहे ना, ती कोलॅप्स झाली आहे, कोसळली आहे. कोसळली म्हणजे कुठल्या भूकंपामध्ये कोसळली नाही आहे, तर ती दिवाळखोरीत निघाली आहे, कोलॅप्स झाली आहे. You would better get your money out as soon as you can. You would better get your money. चांगलं होईल, बरं होईल, तू तुझे पैसे काढून घे, जेवढ्या लवकर शक्य होतील तेवढ्या लवकर. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman. जो दीपचंद होता तो केस कटिंग करत होता, कापत होता. ऑफ एन एल्डरली जंटलमॅन, एका वयोवृद्ध सदग्रहस्थाचे. वाज सो स्टार्टल्ड, तो सटपटला. दॅट हिज हँड शुक, एवढा सटपटला की त्याचे हात थरथरले. अँड ही निकड हिज कस्टमर्स राईट इयर, आणि त्यानं त्याचा जो कस्टमरचा राईट इयर होता, उजवा कान होता, तो हलकासा त्याच्याकडनं कापल्या गेला. द कस्टमर येल्पड, तो जो ग्राहक आहे तो जोरात ओरडला. विथ पेन, कारण त्याला वेदना झाल्या होत्या. अँड डिस्ट्रेस, आणि धक्का बसला होता, यातना झाल्या होत्या. पेन बिकॉज ऑफ द कट, वेदना कान कापल्यामुळं झाल्या. अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज, आणि धक्का बसला कारण त्यानं ही भयंकर अशी ऑफुल अशी न्यूज ऐकली होती, बातमी ऐकली होती. ही हॅड जस्ट हर्ड, जी त्यानं नुकतीच ऐकली होती. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, त्याची एक केसाची बाजू कापायची बाकी होती. ही स्पेड अक्रॉस द रोड, पण तो वेगानं रस्त्याच्या पलीकडे गेला. टू द जनरल मर्चंट स्टोअर, जनरल मर्चंटच्या दुकानावर. वेअर देअर वॉज अ टेलिफोन, ज्या ठिकाणी एक टेलिफोन होता. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर, त्यानं श्रीमान गोविंदराम जे पीपलनगर बँकेचे मालक होते त्यांना फोन लावला. द सेट वॉज नॉट ॲट होम, पण सेट घरी नव्हते. मग त्यांनी विचारलं वेअर वॉज ही देन, मग ते कुठे आहेत नेमके, घरी नाहीत तर. द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर, तर प्रत्युत्तर मिळालं की सेठ सध्या काश्मीरला आपल्या सुट्ट्यांचा आस्वाद घेत आहेत. ओ वॉज दॅट सो, असं आहे का?
द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वयोवृद्ध माणसाचा विश्वास बसला नाही. बघा, ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप. तो घाई गडबडीत त्या कटिंगवाल्याच्या दुकानात परत आला. अँड टोल्ड दीपचंद. आणि दीपचंदला त्या कटिंगवाल्याला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लॉन. पक्षी उडालाय. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदरामनं गाव सोडलं, शहर सोडलं. ॲक्च्युअलमध्ये टाऊन गावापेक्षा थोडं मोठं आणि शहरापेक्षा थोडं लहान, त्याला आपण म्हणजे थोडं गावापेक्षा मोठं असलेलं गाव असं म्हणूया. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. नक्कीच याचा अर्थ बँक कोलॅप्स झाली आहे, कोसळली आहे. अँड देन ही डॅशड आउट ऑफ द शॉप. आणि मग तो दुकानाच्या बाहेर पडला, मेकिंग अ बी लाईन. आणि तडक निघाला फॉर हिज ऑफिस, त्याच्या कार्यालयाकडे. अँड चेकबुक, आणि चेकबुक घेण्यासाठी. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. आता काय झालं मित्रांनो, ही जी बातमी आहे ही संपूर्ण बाजारामध्ये पसरली. विथ द रॅपिडिटी ऑफ द फॉरेस्ट फायर. जंगलामध्ये जसा वणवा पेटतो वेगानं, जसा वाऱ्यानं वेगानं जसा वणवा पेटतो, तशी बातमी पूर्ण बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप. तो जो वयोवृद्ध सद्ग्रस्त होता, ज्या जनरल मर्चंटच्या दुकानात त्यानं फोन केला होता, त्या जनरल मर्चंटच्या शॉपवरनं, त्या दुकानावरनं सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स. ती ग्राहकापर्यंत पोहोचली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन्स. आणि विविध डिरेक्शन्सला, विविध दिशेला ती बातमी ग्राहकांतर्फे गेली. टू द बीतल सेलर. बीतल सेलरचा अर्थ होतो सुपारी विक्रेता, पानटपरीवाला. द टेलर, शिंप्याकडे बातमी गेली. द फ्री वेंडर, जे छोटे विक्रेते असतात, फिरते विक्रेते, त्यांच्यापर्यंत गेली. अँड ज्वेलर, सोनाराकडे बातमी गेली. द बेगर, भिकाऱ्याकडे बातमी गेली. सिटिंग ऑन द पावमेंट, जो पदपथावर रस्त्यावर बसलेला असतो, त्याच्यापर्यंत ही बातमी गेली. ओल्ड गणपत, म्हातारा गणपत. द बेगर, जो भिकारी होता. हॅड क्रुकड लेग, ज्याचा एक पाय थोडासा वाकडा होता, वक्र होता. क्रुकडचा अर्थ होतो वक्र किंवा सरळ नसलेला, थोडक्यात लंगडा. त्याचा एक पाय लंगडा होता. ही हॅड बीन स्क्विटिंग ऑन द पावमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आल्म्स. तो स्क्विटिंग करून बसत होता. स्क्विटिंगचा अर्थ पाय दुबडून बसत होता त्या रस्त्यावर फॉर इयर्स, अनेक वर्षापासून. कॉलिंग फॉर आर्म्स, आणि त्या ठिकाणी तो आर्म्स मागायचा. अल्लाह के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, अशी भीक मागायचा. इन द इव्हिनिंग, आणि मग संध्याकाळी, समवन वुड कम विथ अ बॅरो. संध्याकाळी कुणीतरी यायचं बॅरो घेऊन. बॅरोचा अर्थ होतो मित्रांनो 2 चाकी हातगाडी. त्याला नेण्यासाठी कोणीतरी आणायचं. अँड टेक हिम अवे, आणि आपल्यासोबत घेऊन जायचं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. कोणालाही माहीत नव्हतं की त्याला चालता येतंय. बट नाऊ, पण आता, ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. पण जेव्हा त्याला कळलं की आता बँक कोसळली, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. गणपतनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लिपिंग टू हिज फीट, त्यानं स्वतःच्या पायावर उडी मारून तो उठला. अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट द टॉप स्पीड, आणि वेगानं धावत धावत तो निघाला इन द डिरेक्शन ऑफ द बँक, बँकेच्या दिशेनं. इट सून बिकम नोन दॅट, नंतर असं माहीत पडलं, ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग्स. त्याच्या बचत खात्यामध्ये त्यानं 1000 रुपये ठेवलेले होते, हे नंतर माहिती पडलं. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. आता लोकांना चर्चेला विषय मिळाला. मग
लोक उभं राहिले इन ग्रुप समूहामध्ये ॲट स्ट्रीट रस्त्यावर कॉर्नर्स रस्त्याच्या कॉर्नरवर डिस्कसिंग चर्चा करत द सिच्युएशन त्या परिस्थितीची. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पीपल नगरवर सेल्डमच क्रायसिस यायचे. सेल्डमचा अर्थ होतो क्वचितच, क्रायसिसचा अर्थ होतो संकट. पीपल नगरवर क्वचितच संकट यायचे. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स. क्वचितच म्हणा किंवा कधीच नाही म्हणा. म्हणजे या ठिकाणी कधीच पूर येत नव्हता, फ्लड येत नव्हता. अर्थक्वेक्स किंवा कधीही भूकंप आलेला नव्हता. ऑर ड्रॉट म्हणजे कधीच कोरडा दुष्काळ, अवर्षणही पडलेलं नव्हतं. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक आणि लवकरच घडण्याचं संभाव्य असलेलं, इमेन्सचा अर्थ होतो लवकरच घडण्याचं संभाव्य असलेला पीपल नगर बँकेचं कोलमडून जाणं, सेट एव्हरीवन टॉकिंग. त्यामुळं प्रत्येक जण त्याबद्दल गप्पा मारत होतं, चर्चा करत होतं. अँड स्पेक्टिक्युलेटिंग करत होतं. स्पेक्टिक्युलेटिंगचा अर्थ होतो तर्क करणे, अंदाज करत होतं. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी आणि सैरभैर धावत होतं. सम बोस्टेड ऑफ दिअर फोर सायटेडनेस. आता काही लोक बोस्टेड करत होते म्हणजे बढाया मारत होते, काही जणांनी बढाया मारल्या. ऑफ दिअर फोर सायटेडनेस त्यांच्या दूरदर्शीपणाबद्दल, म्हणजे त्यांना आधीच कळालं बँक डुबणार आहे. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ते स्वतःचं अभिनंदन करत होते. ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट दिअर मनी की त्यांनी आधीच बँकेतून पैसे काढून घेतलेत. ऑर किंवा ऑन नेवर हॅव्हिंग पुट एनी इन किंवा काही जणांनी तिथं काहीच पैसे ठेवलेले नव्हते. अदर स्पेक्टिक्युलेटेड काही लोकांनी असा तर्क केला ऑन द रिझन फॉर द क्रॅश की ही बँक कोलमडण्याचं कारण कदाचित हे असावं. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्जड इन बाय सेठ गोविंदराम. म्हणजे सेठ गोविंदराम जे आहे ते इंडल्जड इन करायचे. इंडल्जड इनचा अर्थ होतो मनमुरात उपभोग घेणे, थोडक्यामध्ये उधळपट्टी करणे. त्यांनी पैशाची उधळपट्टी केली हे कारण असा काही लोकांनी तर्क लावला बँक कोसळण्याचा. द सेट हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. कुणीतरी एकानं असा अंदाज बांधला, तर्क केला की हे सेठ हे राज्य सोडून गेलाय. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनदर. तो एका दुसऱ्या व्यक्तीनं असा तर्क केला की ते देश सोडूनच चालले गेले. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड अ थर्ड. तिसरा म्हणाला की ते पीपल नगरमध्येच लपून बसलेले आहेत. ही हॅड हँगड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमराइन ट्री. आणि कुणीतरी तर असा अंदाज केला की त्याने चिंचेच्या झाडाला फाशी लावून घेतली. सेड अ फोर्थ. चौथ्या व्यक्तीनं असा तर्क केला की त्यांनी फाशी लावून घेतली. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि जो झाडूवाला मुलगा आहे नथू, त्यांना तो दिसला. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. दुपारपर्यंत ही छोटीशी बँक या सगळ्या भानगडीतून गेली होती. इट्स रेडी कॅश. त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सगळी रोख रक्कम. अँड द हरॅश्ड मॅनेजर आणि त्रस्त झालेला व्यवस्थापक वाज इन अ डेलिमा. तो द्विधा मनस्थितीमध्ये होता. आता कसं करायचं नेमकं, कारण रोख रक्कम संपली, लोक तर भरपूर उभे आहेत. एमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक. आणीबाणीच्या प्रसंगीसाठी जो निधी इतर बँकेकडनं आपण घेऊ शकतो, ती बँक सम 30 मिल्स डिस्टंट, ती काही 30 किलोमीटर अंतरावर होती. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परश्यूड द क्राऊड. आणि त्याला खात्री नव्हती की तो या क्राऊडला, या गर्दीला परश्यूड करू शकतो. परश्यूडचा अर्थ होतो मित्रांनो खात्री पटवणे. तो त्यांची खात्री पटवू शकतो. टू वेट अंटिल देन, तोपर्यंत त्यांना वाट पाहायला लावल. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम. आणि त्याच्याकडे कोणताच मार्ग नव्हता त्या बँकेचा जो मालक आहे सेठ गोविंदराम यांच्याशी संपर्क साधण्यासाठी.
कारण त्या काळी मित्रांनो मोबाईल नव्हते. ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर, कारण ते काश्मीरमध्ये हाऊसबोट म्हणजे पाण्यामध्ये तरंगत जहाजावर घर असतं, त्या घरामध्ये ते त्यांच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत होते. आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मॅनेजरकडे कुठली सुविधा नव्हती. पीपल वेअर टर्न्ड बॅक फ्रॉम द काउंटर्स. पैसे घेण्याचं जे काउंटर आहे त्या काउंटरवरनं लोक परत जात होते. अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे, आणि त्यांना असं सांगण्यात येत होतं की पुढच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तुम्ही या. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट, पण हा ध्वनी काही त्यांना आवडला नव्हता. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड, आणि म्हणून ते बाहेरच्या बाजूला गॅदर्ड झाले, गर्दी करून उभा राहिले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक, त्या बँकेच्या पायऱ्यावर. शाउटिंग, आरडाओरडा करू लागले. गिव्ह अवस अवर मनी, एकतर आमचे पैसे द्या, ऑर वी विल ब्रेक इन, किंवा आम्ही बँक फोडू. अँड फेच द सेट, त्या सेटला पकडा. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर, मला माहिती आहे ते बँकेच्या सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेत. मिस्चिफ मेकर म्हणजे टवाळखोर लोक. हु डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, ज्यांचा त्या बँकेमध्ये ₹1 सुद्धा नव्हता. जॉईन्ड द क्राऊड, ते पण त्या गर्दीत येऊन मिसळले. अँड ॲग्रिवेटेड दिअर मूड, आणि त्या गर्दीची जी मूड आहे, मनस्थिती आहे, तो ॲग्रिवेटेड करू लागले. ॲग्रिवेटेडचा अर्थ होतो मित्रांनो भडकावू लागले, भडकवायचा प्रयत्न करू लागले, त्या गर्दीला चिडवायचा प्रयत्न करू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर, तो जो व्यवस्थापक आहे बँकेचा, तो दरवाजात उभा राहिला. अँड ट्राईड टू प्लेक्सेट देम, आणि त्यांना प्लेसेट करण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. हे डिक्लेअर्ड दॅट, त्यानं जाहीर केलं, द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, बँकेकडं खूप पैसे आहेत, बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट, पण जलदपणे आपण ते पैसे जमा करू शकत नाही. ही अर्ज्ड देम टू गो होम, त्यानं त्यांना विनवणी केली, गो होम, तुम्ही आता घरी जा. अँड कम बॅक द नेक्स्ट डे, आणि दुसऱ्या दिवशी परत या. वी वॉन्ट इट नाव, पण आम्हाला आताच पैसे पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड, त्या गर्दीमधनं काही लोकांनी आरडाओरडा केला की आम्हाला आताच पैसा पाहिजे, नाव नाव नाव, आता म्हणजे आताच पैसा पाहिजे. आणि अचानक अ ब्रिक हटल्ड थ्रू द एअर, कुणीतरी हवेमध्ये एक वीट भिरकावली. क्रॅशड थ्रू द प्लेट ग्लास विंडो, आणि त्या खिडकीमध्ये जी काच होती, त्या काचेची जी खिडकी आहे तिला ती वीट लागली, ती वीट फोडून आतमध्ये आली, आणि ताडकन आवाज आला ऑफ द पीपल नगर बँक, त्या पीपल नगर बँकेच्या काच फुटण्याचा आवाज. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग, नथू दुसऱ्या दिवशी सकाळी परत आपल्या कामावर आला. टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक, त्या बँकेच्या पायऱ्या झाडायला. ही सॉ द रिफ्यूज, त्यानं कचरा पाहिला. अँड द ब्रोकन ग्लास, फुटलेले काचेचे तुकडे पाहिले. अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स, आणि त्या पायऱ्यांवर जे दगडं होते त्या दगडाचा खच पाहिला जो अस्ताव्यस्त पसरलेला होता. रेझिंग हिज हँड्स, त्यानं आपले हात वर केले. इन अ गेस्चर ऑफ हॉरर, वैताग त्याचा दाखवण्यासाठी. अँड डिस्गस्ट, आणि संताप दाखवण्यासाठी. ही क्राईड, ओरडला आणि म्हणाला, हॉलिगन्स, गुंड लोक साले, सन्स ऑफ डॉंकीज, गाढव कुठले. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, हे कमी होतं का, एक तर माझे पैसे उशिरा द्यायले. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी इन्क्रीज्ड, आणि आता माझं कामही वाढवून ठेवलं आहे. ही स्मोट द स्टेप्स, त्यानं त्या पायऱ्यावर जोरात आदळला. विथ हिज ब्रूम, त्याचा झाडू जो आहे तो जोरात आदळला. स्कॅटरिंग द रिफ्यूज, आणि तो कचरा जो आहे तो अजून अस्ताव्यस्त पसरला.
तेवढ्यात आवाज आला, गुड मॉर्निंग नथू, सुप्रभात नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय. तो जो वॉशरमॅनचा मुलगा आहे सीताराम, तो म्हणाला, गेटिंग डाऊन फ्रॉम द हिज बायसिकल. तो त्याच्या सायकलवरनं खाली उतरला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब? तू तयार आहेस का नवीन नोकरी करायला? फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून. यू विल हॅव टू, आय सपोज, मला असं वाटतं तू करशीलच. नाऊ, आता दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस, आता ही बँकही काही त्यांचा व्यवसाय करणार नाही आहे. हाऊज दॅट, कसं काय बरं? सेड नथू म्हणाला. हॅवंट यू हर्ड, तू ऐकलं नाहीस? वेल, यू वुड बेटर वेट हिअर, एक काम कर, चांगलं होईल, तू थोडीशी वाट बघ इथं, अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपलनगर अराइव्स टू क्लेम दिअर मनी. हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपलनगरची अर्धी लोकसंख्या अराइव्ज, त्याचं आगमन होईल, टू क्लेम दिअर मनी, त्यांचे पैसे घेण्यासाठी तू अर्धा तास फक्त वाट बघ. अँड ही वेव्ड चीअरफुली, ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. तो आनंदानं हसला, त्यानं हातवारे केले, हसला आणि म्हणाला की बरं झालं माझं या बँकेत खातं नाही आहे, आणि वेगानं सायकलवर तो निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. नथू परत आपलं पायऱ्या झाडायचं काम करू लागला, मटरिंग टू हिमसेल्फ, आणि स्वतःशी पुटपुटू लागला. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, जेव्हा त्याचं काम संपलं, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, तो त्या बँकेच्या सगळ्यात उंच पायरीवर जाऊन बसला. टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर, त्या व्यवस्थापकाची वाट बघत. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, त्यानं निर्धार केला होता की तो काही करून आज पगार घेणारच. वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स, कुणी असा विचार केला होता की बँक कोसळेल? ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःशी म्हणाला. अँड लुक्ड थॉटफुली, आणि विचार करू लागला, इन टू द डिस्टन्स, काही अंतरावर. आय वंडर, मला आश्चर्य वाटतंय, हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड, हे घडलं कसं असेल? बरोबर. बघा मित्रांनो, ह्या नथूच्या एका विधानामुळं ह्या बँकेचं होत्याचं नव्हतं झालं. बरोबर. त्याचा पगार त्याला वेळेवर मिळाला नाही, त्यानं आपलं दुःख मित्राकडं व्यक्त केलं. मित्राकडनं मिसेस श्रीवास्तवबाईकडनं मिसेस भूषणकडनं मिस्टर भूषण, कमल किशोर फोटोग्राफीचा शॉपकीपर, दीपचंद तो बार्बर, त्याच्याकडनं त्याचा जो एल्डर जेंटलमॅन आहे त्याच्याकडनं जनरल मर्चंट स्टोरवरनं बितल सेलरकडनं टेलरकडनं परत जे छोटे मोठे विक्रेते आहे फ्री वेंडर त्यांच्याकडे, ज्वेलरकडे, आणि अख्ख्या बाजारामध्ये वणव्यासारखी बातमी पसरली, ही अफवा पसरली. बरोबर. आणि याची नथूला छोटी कल्पनाही नव्हती, पण त्याच्या एका गोंधळामुळं या पीपलनगरमध्ये सगळा गोंधळ माजला. आवडली मित्रांनो तुम्हाला गोष्ट? ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके, बाय.